ठीक आहे. आपण डेटा दिला आहे कॉपी करून लिहू. आता आपल्याला समजा या डेटाच्या अनुसार हे पूर्ण रेकॉर्ड बाहेर काढायचे. प्रणवचा याचा इथे काढायचं आपल्याला. कुठेही काढू शकता तुम्ही. बाजूमध्ये घेतला तर एकदम पॅटर्नच राहते. मग तुम्ही तिथेही काढू शकता, खाली काढू शकता, असं काहीच नाही. काय करू मग सर इक्वल्स टू हे आपल्याला याच्यात काय पाहिजे 564. हे आजूबाजूने गेला पाहिजे 3 वेळा याच्यात काय पाहिजे 564. नंबरला तर काही सांगत नाही लागत. टेक्स्टला डबल इम्पॉर्टेंटवर सांगावं लागतं. सांगितलं होतं जर इथे 564 राहिलं तर मला प्रणव देऊन देजा, मला लॉक नाही तर मग ब्लँक. आता पण 564 कंट्रोल हे आले पूर्ण रेकॉर्ड प्रणवचे. इथे कंट्रोल डी बरोबर आहे. आता कुठे प्रणव इथे जवळ प्रणव लिहिलं झटपट आला पाहिजे. कंट्रोल डी करा. हे आलं राधा. प्रणवची स्पेलिंग सेम आहे. हे प्रणव नाही आपल्याला काय पाहिजे 564 आला आहे ना. इथे कुठे तुम्ही 564 लिहा अजून तुमचा डेटा होते बरोबर की नाही. इथे 564 राहिला तर प्रणव पाहिजे. तर मी इथे काय लिहिलं हे प्रणव आहे. 564 एकच आहे ना. आणि इथे घ्या 564 नाव तर काही इम्पॉर्टन्सच नाही. झटपट डेटा येते. इथे दीपिका लिहिला काही लिहिला काय. तर याला प्रॉपर अरेंज करा एका खाली एक. म्हणजे आता 564 आला ही एक रिपोर्ट बनली. अजून एक दुसरी रिपोर्ट बनावं लागणार ना. कोणते दुसरा नंबर 504 थोडा दुसरा नंबर कोणता दिसते इथे पिंक 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 बरोबर. आता दुसरी रिपोर्ट बनणार. अजूनही म्हणजे 4 स्टेटस काढले होते ना त्याला. पण टेक्स्ट बेस्ड डेटा होता. हे नंबर बेस्ड आहे. तर सेम या डब्यात मी म्हणालो बा ठीक आहे याला गेला एअरपोर्ट 3 वेळा. या डब्यात 504 राहिला तर आपल्याला आन्सर काय पाहिजे अजून प्रणव नाही तर बाबा ब्लँक. 504 नाही आहे. कंट्रोल डी. राधावाला रेकॉर्ड आला. याला करायचा कंट्रोल आला. राधाचा पूर्ण रेकॉर्ड आहे. इथे 504 कुठे लिहिला 504वर सर्वात आलं. जसं काल कम्प्युटर टप्पा राधा दीपिका अजून आली तिथे. त्यालाही कंट्रोल आर करू शकता तुम्ही. कधी आपण इथे 564 घेतला कधी दीपिका शिफ्ट होऊन जाणार. म्हणलं का अरे डेटा आहे. काल आपण कोणता घेतला होता पहा. हे आपण घेतलं होतं याच्यावर. हे सेम लॉजिक आहे ना माना. या डब्याला लॉक केला आहे तुम्ही 3 वेळा. या डब्यात पेंडिंग अप्रुव्हल राहिला तर आपल्याला आन्सर पाहिजे सिरियल नंबर 1. त्याला लॉक नाही तर ब्लँक. आता आपण याच्यात कोणत्यानुसार सर्च करून आलो होतो 4 स्टेटस आपले. इथे आपण कोणता घेऊन आलो आता हे 4 564 जे हायलाईट केला. त्या डब्यात आपण 564 लिहिणार ना. समजतं आहे. माझा व्हिडिओ बघतो ठीक आहे. आता MIS आपला A1 झाला. 2 घेऊ काय चालू करू काय चालू अल्टेजो MIS बीटा 2 हां डेटा बनवावं लागणार ना आपल्याला. हे डेटा हे मेन MIS आहे. त्याच्यात तुम्ही काय करता मोठा डेटा बनवता. 500-700 लोकांचा डेटा जमणार नाही येतं. 1000 लोकांचा डेटा टाका. 1000 1500 2000 काऊन सर असं. कारण की हे मेन MIS आहे. हार्ड आहे थोडा. आता काय करू सर मग आपण स्टॅटिस्टिकलचा डेटा घेतो. मग आपली काही 2-4 फील्ड ॲड करतो त्याच्यात. डेटा बनला आहे ना आपला 320 लोकांचा डेटा आहे. याला मी कॉपी करतो कंट्रोल C. आणि कुठे आहे आपली शीट MIS डेटा 2ची इथे पेस्ट करून बरोबर आहे. पण थोडाफार डेटा अजून वाढवतो. अल्टेजो आहे किंवा OW विड्थ वाढवता येते.
आता बघ असा डेटा दिलेला आहे आपल्या, आपण डेटा वाढवणार आता. एक दोन फील्ड मी ॲड करतो याच्यात. जसं इथे पहा क्वार्टर दिलेला आहे डेटच्या अनुसार. मला इथे क्वार्टर नाही पाहिजे, मला इथे इयर पाहिजे. बरोबर, फक्त इयर बाहेर काढायचं तर इयर घे जा बाजूचं असेल. कोणता इयरमध्ये आहे तो प्रणव? बरोबर 2025 आला. कंट्रोल डी, सर्वांची इयर आलं. तुम्ही काय करता आता रँडमिडीचे डेटा बनवणार ना 3 वर्षाचाच घे, कारण की अजून तुम्ही 4-5 वर्ष घेऊन घेतले तर 1500 लोकांचा डेटा कमी पडणार. हो असं काय पाहतो. ठीक आहे, आपण काय करतो 3 वर्ष. आता कॅलेंडर इयर घेतो मी. 1 जानेवारी ते कॅलेंडर येत आलं. मी आता घेतो 2024. ते आपल्याला पाहिजे 31/12/2026. 24, 25, 26 पूर्णच करून झाले ना. हां झाले ना. कंट्रोल डी करू, कॉपी करून व्हॅल्यू तर येतेच तुम्हाला. आता इयर काढले पाहिजे इयरनी. आता मला इथे मंथी पाहिजे. मंथ आता कोणते घेत असाल तर आता पहा इक्वल्स टू मंथ करून घेतला तुम्ही, जसं स्टॅटिस्टिकलमध्ये शिकलो होतो आपण. तो काय करणार, नंबर काढणार 5वा महिना. म्हणजे कोणता महिना? बरोबर का 5वा काढते. कंट्रोल डी. आपल्याला कसं पाहिजे, मे पाहिजे लिहिलेला. अच्छा टेक्स्ट पाहिजे त्याचा, मे MAY ते आला पाहिजे. ते कसं आहे ना, मन नको लावा. मग एक फॉर्म्युला यूज करा टेक्स्ट. टेक्स्ट कसे डेटा कन्वर्ट करू शकता. हे घेतला मी, याच्यात कोणता फॉर्मॅट पाहिजे या डेटचा. आपल्याला महिना बाहेर काढायचा आहे. MMA किंवा महिना बाहेर आला. कंट्रोल डी, सर्वांचे महिने बाहेर आले. कोणता घेतला तर फॉर्म्युला टेक्स्ट काढू शकतो. ठीक आहे, आता कोणता, आता 1-2 फील्ड नवीन घेऊन राहिलो तर तुम्ही. असे डिपार्टमेंट आहे, मला इथे एक रिजनही पाहिजे आणि सॅलरी द्यायची. आता मला बिझनेस बघायचा डेटा. म्हणजे काय इथे आपले काय हे झाले डिपार्टमेंट. आता मला बघायचं रिजन. रिजन आपण काही टाकतो. किती रिजन आहे? ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे, अजून साऊथ आहे. त्या रिजनचे तुम्ही जास्त घेऊ शकता, याच्यात काही टेन्शन नाही. ही बाजूचा डब्बा जर 1 राहिला तर आपल्याला हे लॉक करायचं. इथे नाही तर डेटा 1 होता. आता जर इथे ना झाला ना, आता लॉजिकल आपल्याला 2 मध्ये काय पाहिजे, इथे वेस्ट. 3 मध्ये काय पाहिजे आपल्याला नॉट. किती वेळा ॲपवर करून राहिले जर तुम्ही? अर्पीचा किती वेळा आहे? 4 वेळा, 6 वेळा आणि 8 वेळा, 2 वेळा. आणि नाही गेला पाहिजे आजूबाजूला 3 वेळा. सर जास्त वेळा करा, वेळाच होऊन जाणार आपण. ठीक आहे सर, ठीक आहे. तर आपण काय झालं तर 3 वेळा घेतला. अजून एक बाजूचा डब्बा 4 घेतला तर काय पाहिजे? साऊथ. 2 वेळा. आता इथे रँडमिडियन घ्यायचं. किती घेऊ प्रथमेश? बरोबर. आता याला ट्रॅक करून घ्या तुम्ही. आता झटपट करायचा माऊस घेऊन घ्यायचा. आता कंट्रोल डी शिकवला तुम्हाला. डबल क्लिक केलं नाही ना ते. आपल्याला तर काय डेटा पाहिजे ना फक्त. बरोबर. तर आपल्याला करायचं काय, आता आपल्याला अजून बघायचं याच्या 2-3 फील्ड अजून घेऊन राहिलो की या डिपार्टमेंटमध्ये या रिजनमध्ये किती क्वांटिटी सोल्ड झाली, काय भावामध्ये विकली आणि टोटल सेल किती आहे कंपनीचा बिझनेस. 2-3 फील्ड अजून ॲड केली आहे. बरोबर की ती क्वांटिटी सोल्ड काय घेता का, काही टाका रँड बिटवीन 50 ते 500. कंट्रोल R करू, याला ट्रॅक करून घ्या. टोटली काढून घ्या. टोटल अरे दिस इंटू दिस काय आला त्याचं टोटल अमाऊंट आहे. कंट्रोल शिफ्ट आलं इथे नाही का. याला तिघांना ट्रॅक करून घ्या. मग खालपर्यंत जाते जर झटपट. ठीक आहे. हे तर आपली रँडम आहे, हे काढून घ्या. टोटल नको काढता. टोटल तर मल्टिप्लाय आहे ना. कंट्रोल C अल्ट कंट्रोल V व्हॅल्यू झाला. आपला एक रँडम डेटा झाला इथे. इयर आहे, रिजन आहे, मंथ आहे, क्वांटिटी सोल्ड आहे, XYZ आहे.
बरोबर. आता आपल्याला ॲनालिसिस कोणत्या फील्डवर करायचं ते मी हायलाईट करून देणार. आता पहिले काय करा, मला सांगा एक गोष्ट, ही जी फील्ड आहे सिरियल नंबर, एम्प्लॉई कोड, इथे स्टॅटिस्टिकलमध्ये आहे की नाही? आता रिकॉर्डचं उचलला तर राहणारच. तर ही फील्ड आपण त्याच्या मेमोरीमध्ये टाकला होता. कसं टाकलं होतं? पूर्ण सिलेक्ट केला होता, अल्ट एम सी, हेडर रोपासून पहिल्यावर नाव दिसते तुम्हाला. दुसरं नाव जे आहे ते आपण आपल्या मर्जीच्या अनुसारही काही डेटाला दिलं, अल्ट एम इन करून काय तर आपण हेडर रोपासूनही नाव दिलं. जसं हे एम्प्लॉई नेम आहे, आता मी म्हटलं एम्प्लॉई नेम तर इथेच जाणार तो. पण मला तर एम्प्लॉई नेम याच्यावर ॲनालिसिस करायचं ना. आता याच्यावर कसं होणार सर ॲनालिसिस? मग त्याच्यात काय करता, वरती एक कोणतं युनिक कोड लिहून घ्यायचा समोर, किंवा नाव चेंज इथे काही टाकला, मग 5 टाकून दिला. 5 नंबर आवडते आपल्याला, इथे 5. सर्व फील्डमध्ये मी काय केलं, लास्टमध्ये 5 वाला घेतलं. F2 एंटर त्याच्याशी करायचं. आता याला टेबल बनवून द्या. कसं टेबल? पूर्ण सिलेक्ट, शिफ्ट अँड घालचा, शिफ्ट अँड राईट साईडचा, कंट्रोल टी तर माहितीच असणार. आता याच्यात कोणती 5 वाली फील्ड नाही आहे, पण आपल्याला त्यांना सांगा लागणार ना, इथे एकही 5 नाही दिसणार तुम्हाला. ते कसं पूर्ण सिलेक्ट आहे, अल्ट एम सी, ऑटोमॅटिक टॉप रो येते, कारण की टॉप रोवर आपला डेटा आहे ना, फिल्टर टॉप रोपासून आहे, तर तिथे एंटर मारून द्या. जसं तुम्ही अल्ट एम सी केला, आता त्याच्या मेमोरीमध्ये सर्व लोकांचे नाव त्या फाईल लास्टमध्ये सर्व गेले. म्हणजे कसे सर, हे पहा आता 5 वाले दिसते का? अल्ट एम सी केलं तर एकही दिसला म्हणजे समजून जाईल का क्वांटिटी सोल्ड रिजन. म्हणजे मी आता या शीटवर आहे, MS डेटा 2, मी गेलो भलत्या शीटवर, इथे काम करून राहिलो. आणि मला जायचं आहे एम्प्लॉई नेमवर, त्याच्या मेमोरीमध्ये बरोबर आहे का? कंट्रोलची इथे लिहिलं मी एम्प्लॉई नेम 5. सर आता या शीटवर स्टॅटिस्टिकला तिथे पोचवलं पाहिजे, नाही पोचवलं का बरोबर? आता त्याच्या मेमोरीमध्ये बरोबर त्याचे फील्डचे नाव 5 वाले आहे का? हो सर, वाटून तर राहिला बरोबर. आणि आता आपल्याला करायचं काय, आपल्याला कोणतेही 2 फील्ड 3 फील्डवर ॲनालिसिस करायचं. मला पाहिजे एक तर मंथ, बरोबर. तर याला मी डार्क कलर करून देतो, रेड नाही करतो, ब्लॅक करून देतो. ब्लॅक तिथे दिलं आहे, ठीक आहे. ब्लॅक आपल्याला पाहिजे मंथ, आणि क्वांटिटी सोल्डवर करा. कोणती फील्ड घेऊ शकता तुम्ही, यालाही घालतो कंट्रोल यू फॉर्मॅट, ब्लॅक कलर तिथे लागून जातो. हे 2 फील्ड पाहिजे मला, पण मी नवीन शीट घेऊन राहिलो, इथे बनून राहिलो कोणती रिपोर्ट MS. इथे नाही, इथं नाव चेंज करता, अल्ट एच OR. आता आपली कोणती फील्ड आहे, तर आपली फील्डचं नाव आहे इथे मंथ, इथे क्वांटिटी सोड, याला कॉपी करता कंट्रोल C, आणि इथे जाऊन ब्लँक शीटवर पेस्ट करून द्या. थोडी बिट वाढून घ्या, कलर थोडा चेंज करतो आपण, आणि 5 वाई काढून घ्या. तिथं सांगून दिलं तिथे आपण. आता किती महिने? 12. आपला कसे महिने लिहिले, कसे म्हणजे जानेवारी बरोबर आहे तसा. आणि पण पॅटर्न कसं आहे, पहिला लेटर कॅपिटल आहे का महिन्याचा, हो बाकी स्मॉल आहे का? हो सर. आता मी काय करू सर, इथे मी जानेवारी लिहितो, मग माऊसनी तुम्ही ड्रॅग करा. एक्सेलमध्ये कस्टम लिस्ट राहते, तुम्ही ड्रॅग केला तर झट पडून जाते 12 महिने. थोडीफार हाईट वाढून घ्यायचं सर, विड्थ वाढवण्यासाठी तो अल्टेज OW, हाईटसाठी काय अल्टेज OH, हाईट वाढून घ्या थोडा, आपण 18-20 करू शकतो. हे महिने आहे बा आपले. अच्छा, हे झाले आपले मंथ. आता करायचं काय ना MS. म्हणजे मला आता बघायचं आहे कंपनीमध्ये किती मॅक्सिमम क्वांटिटी सोल्ड झाली, मग मिनिमम किती क्वांटिटी सोल्ड झाली. काही डेटा रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यांना लागू शकते ना, बरोबर की नाही. अशी आपण अलग अलग फील्ड घेतली मग क्वांटिटी सोल्ड. आणि इथे थोडासा डॅशबोर्ड पॅटर्नही बनून राहिलं. सिलेक्ट करायचं, समोर तर खूप सारे डॅशबोर्ड शिकणार आपण.
छोटासा पॅटर्न कलर येते तुम्हाला अल्टेचे पण लाईट कलर देतो. म्हणजे कोणी 2-3 फील्डवर अजून ॲनालिसिस करायला. एक तर फील्ड आहे आपली रिजन. कोणती आहे? रिजन. बरोबर. याला एखाद कलर दिला आपण. बरोबर. डार्क कलर देतो याला. थोडी यांची हाईट वाढवून घेतो. याला कॉपी करून घेतो. इथे आता ठेवला अजून कॉपी केला. इथे ठेवला मग खाली ठेव अजून कॉपी केला इथे ठेवला. काय सर करायचं काय आपल्याला? बरं हे रिजन आहे आणि आपल्याला इथे बघायचं आहे सॅम्पल. दुसरी फील्ड आहे आपली समजा इयर डेटाचं नसतं. बरोबर 5 आले आहे आपले आठवले. डेटामध्ये थोडं सांगितलं कसं आहे इथे आहे सर आपण इयर. मग काय पाहिजे सर मला बघायचं भाई आता की भाई आपली टोटल किती क्वांटिटी सोल्ड झाली. अच्छा बघा ऑन ॲव्हरेज किती क्वांटिटी सोल्ड झाली. बरोबर. आता कसं करणार जर आता तुम्हाला इथे मी ड्रॉप डाऊन बनवणार. ड्रॉप डाऊन VLOOKUPमध्ये स्टाईल 2 मध्ये शिकवलं ते अल्टे V. मी सांगितलं होतं प्रणवने. आता काय करू सर मी जेवढे आपले काय रिजन आहे ना इथे रिजन जे आहे तुमचे ते पूर्ण कॉपी करून कंट्रोल-C कुठे खाली जागेवर पेस्ट करू. तुम्हाला डुप्लिकेट काढता येते अल्टी-M शिकवलं आम्ही. स्टॅटिस्टिकल झाला नाही. जसंच ओके केलं तुम्ही झटपट डुप्लिकेट काढते. म्हणते 316 होते डुप्लिकेट. 4 आहे आपली युनिट. बरोबर सर. आता आपण हे 4 तिथे पाहिजे मला. सॉर्टिंगही शिकवली होती सर. हो अल्टेचेस शिकवलं नाही मी. बरोबर. यालाही सिलेक्ट करा. आपण इथून नाही इथून सिलेक्ट करायचं. म्हणजे आपल्या मर्जीच्या अनुसार नाव द्यायचं. अल्टेमेन हो सर. मर्जीच्या अनुसार तर आपण काही डेटाचं नाव घेऊ शकतो. इथे जाऊन न्यू काही नाव दिलं आपण रिजन वाईज. रिजन आहे ना आपले. इथे तुम्ही इम्पोर्ट करून घेते त्या ड्रॉपडाऊन. असं अल्टे-V शिकलो ना आपण. ड्रॉपडाऊन VLOOKUP झाला आहे तुमचा. स्टाईल 2 तुम्हाला कामात येणारच. इथे जायचं लिस्ट. मग कसं इक्वल्स टू करू. हो सर जे नाव घ्यायचं इक्वल्स टू करून देणार. रिजन वाईज स्पेलिंग एक्झॅक्टलीच आहे. हेच आहे का 4 रिजन. हो त्याचा ड्रॉपडाऊन घेऊन घेतला. मग थोडी हाईट वाढवून घ्या. मग कधी चेंज करू शकतो आपण. बरोबर हे अल्ट आणि खालचा फिल्टर उघडा स्टॅटिस्टिकल सांगितलं. बरोबर. जर आता इथे इयर कसं घेणार आपण. इयर घ्यायला लागणार ना सर. इयरमध्ये तर पण फॉर्म्युला लागला आहे. मग कसं कारण की असं साधा मी कॉपी करणार आणि ते असंच पेस्ट करून देणार. एकच इयर दिसणार फक्त. भलतंच झालं एरर. असं नाही सर करायचं. आणि काय करायचं सर कॉपी केलं मी इथे आणि मी इथे ॲज अ व्हॅल्यू बनवून पेस्ट करून देतो. अल्ट कंट्रोल-V. आता कलर घेऊन द्यायचा. अल्ट कंट्रोल-V करून फॉर्मॅट. ह्याचं तुम्ही डुप्लिकेट काढून द्या. 3 वर्ष कसं आहे आपला डेटा. अल्टी-M कंटिन्यू करायचं. बरोबर की रिमूव्ह याला करा ओके सर. 300 किती आहे 17. यालाही शॉर्टिंग करून घ्या. करायचं लागणार ना. अल्टेचेस शॉर्टच वाटते मग जमलं का नाही. त्याला नाव देऊन द्या. मग इथून द्या ना. इथून नाही इथून रेकॉर्ड बघा. अल्टेमेन जे आपल्याला तिथे ड्रॉपडाऊन बनवायचं आहे तेच घेऊ ना आपण. इथे काय नाव देत असं इथे दिला मी इयर वाईज. इथे इम्पोर्ट करून द्यायचा झटपट इयर. कसं अल्टे-V आणि इथे आपण घेऊ लिस्ट. इथे आपण इक्वल्स टू करून लिहू इयर वाईज. इयर आले आपले. थोडं हाईट वाढून गेलं. दिसून करायचं काय सर आपल्याला.
ते आता विचारून राहिले आपल्याला या रिजनच्या या इयरच्या नुसार या महिन्यात किती क्वांटिटी विकलेली आहे. कधी मी ड्रॉपडाऊन चेंज करणार तो डेटा चला. सर आपण तर डेटा छोटाच घेतला, तुम्ही म्हणाले मोठा डेटा पाहिजे. आपण डेटा वाढवणार आपण. अच्छा वाढवणार नाही तर काय वाढवावं लागणार ना, बरोबर नाही. इथे मी काय करतो 320 तर होताच, इथे घेतो मी कंट्रोल डी 321, बरोबर नाही. लाईट काढून घेतो. कोणता घेतो सर 321 एक येऊनच होईल. ठीक आहे, याला चालू ठेवा मस्त. व्होल्टेज वाढवायचा आहे कमी करायचं सांगितलं ना तुम्हाला. कधी काय घ्यायचं व्होल्टेज जास्तच घ्यायचा डेटा. डेटा जर लहान राहायला आपला प्रयास काम नाही का, समजला का. हो सर आपण डेटा घेतला आणि हे तर काय तेच होतं आपला कॉपी पेस्ट. आता नाही कंट्रोल सी कंट्रोल व्ही कंट्रोल 1 करून घेतलं होतं कस्टम. आणि इथे काय केलं DST बँक देऊन 0. बरं कारण इथं आता 26-27 चालू झालं तर 1 एप्रिल आलं तर बरोबर नाही. मस्त जमलं मग व्होल्टेज आहे पण फक्त खालपर्यंत आले. मग 1 पासून आहे ना. इथे आपण काय लिहिलं DST 0 बरोबर आहे. 1 2 3 बरोबर आहे 864. आणि ते नावालाही कॉपी पेस्ट करून घ्या. आता नाव चालते आपलं. कंट्रोल सी कंट्रोल व्ही नाव इम्पॉर्टंट नाही आपलं. आता जास्त झाला काही आपण हटून देतो डेटा. हटवून येते ना मला कंट्रोल मायनस शिकवलं ना तुम्ही. बरं हे हटून द्या आता डेटा. 863 काय झालं 863 864. ठीक आहे हे हटून द्या. कंट्रोल मायनस येतेच तुम्हाला. आता पूर्ण हटून राहिला. ठीक आहे असं डिलीट करून घ्या काय फरक पडतो. ठीक आहे डेट ऑफ जॉईनिंग मी पाहून नंतर घेऊन राहिलो. डेटा तुम्हाला समजला पाहिजे. एखादा डेटा बनला आणि कंपनीने अजून काही डेटा ॲड केला त्याच्यात तुम्हालाही त्याची रेंजचं नाववरती एडिट करता आला पाहिजे. म्हणून असं मी म्हणलं तर मी पहिलेच तुमच्याजवळ 1001 लोकांचा डेटा घेतला असता सॅम्पल रँडमली. तुम्हालाही समजलं पाहिजे टाईमवर कसं डेटा आपण चेंज करतो. समजून राहिलं का. हो सर इथे आपण रँडमली टाकून द्या. 3 वर्षात घेतले होतं ना. हो सर ॲड बिटवीन काय 1-1-24 काय करू मग 31-12-26. कंट्रोल डी करू. जर करायला लागते अजून करू खाली याच्यावर जाऊन अजून घेऊन घ्या तुम्ही. बरोबर हे जे फालतूचे आहे लोक काम करा झटपट कसं 863वर यायचं. हे 864 आहे ना. इकडचा डेटा हटून द्यायचा. पहिली बिल्ड बाकीची बिल्ड तर बरोबर आहे ना. कॉपी करून राहिली. आता इयर तर निघाले असणार इथपर्यंत 864पर्यंत. का इयर निघाले आहे मग आपले मंथली निघाले असणार. चेक करा बरं मंथली निघाले. मग आता डिपार्टमेंट हे तर आता तेच कॉपी पेस्ट करायचं काय आपल्याला रँडम पाहिजे. आणि ते 864पर्यंत या बाकीचा नमस्कार करा. फक्त डेटा बंद झालो मी रँडमली. मला काही करायचं नाही त्या डेटा. डेटा तर कसंही देते कंपनी वर्किंग काही लागू शकते. तुम्हाला तुमचा दिमाग जमला पाहिजे एक्सेलचे स्किल्स. बरोबर मी काय करू सर आता तिथे घ्या ना सर क्वांटिटी आणि हे रँड बिटवीन 50 ते 500 कंट्रोल आर करू. बरोबर यालाही ड्रॅग करू. जर करावंच लागतं जातनी करे. ठीक आहे हेही गेलं. आता हेही हटून द्या. एवढं घ्या. बाकीचे सर्व नमस्कार करायचे आपले. बरोबर आता आपला एक सॅम्पल डेटा मॉडिफाईड झाला. 864 लोकांचा डेटा आता आहे. एरर आला तर सांगितलं तुम्हाला मी.
इग्नोर घ्यायचं नाही कधी, बरोबर, इग्नोर करून घ्यायचं. काय ना पिक्चर ना आता इथे घेणार आपण टोटली काढलेलं आहे आपला पद्धतशीर. आता एक डेटा झाला सर, पण आपण तर जरा नाव देऊन दिले छोटे छोटे 314 लोक होते ना तेव्हा, काही फरक नाही पडत. सर्व 5 वाले आहे बरं. तर मी काय करतो, Ctrl+C पहिली फील्ड अल्टिमेट सर्व नाव दिलं आहे ना आपण. कोणते होते याच्या नावमध्ये 5 वाले. इथे तुम्ही काय करा, 5 वाले बघत जा एक एक. पहिला कोणता इथे जे दिसलं तुम्ही बघा, त्याच्यात जाऊन आता बघा डेटा रेंज कुठपर्यंत आहे. ते काहीतरी आता दिसून राहिली वरती. ह्यावर एखादा आहे ना एम्प्लॉई कोण 320च आहे. पण म्हणजे 5 वाला नाही, साधावाला वाटते. अरे साधावाला अल्टिमेट करा, 5 वाले बघा, 5 वाले हे आहे 5 वाले. हे बरोबर आहे का? आता हे चेक करा सर, एका चेक करणार होणार आपल्याला. आता बरोबर आहे, वाढवली आपण रेंज. ठीक आहे, आता सिरियल नंबरही 5 चेक करू. सर्वच करावं लागणार ना सर, एम्प्लॉईनी बी करून घ्या. त्यालाही मस्त सिलेक्ट करून आहे. शिफ्ट एंड खालचा करून द्यायला मी फक्त, बरोबर. आणि आता कोणत्या बाजूने डेट ऑफ जॉईनिंग 5 वाला झाला. पहिले सिरियल नंबरही करून द्या, म्हणजे लाईन द्या. ठीक आहे, काही करा. ठीक आहे, आणि रेंज वाढून द्यायला आपण. इयर अल्टिमेट इयर कोणता 5. अजून कोणता आहे? ठीक आहे, आता काय करायचं सर, आता यालाही करा मॉडिफाय फटफट. हे आहे मंथ 5 अल्टिमेट. मंथ 5 जे भेटलं ते 5 वाला करत जाऊ. जे झालेलं आहे त्याला सगळं मंथ 5 वाला यालाही मी मॉडिफाईड केलं. ठीक आहे, मग कोणतं राहिलं आता, डिपार्टमेंट रिजन क्वांटिटी सोड फटफट करा. अल्टिमेट डिपार्टमेंट आला. ठीक आहे, मग रिजन आहे ना, रिजन आहे, रिजनलाही करा. मग कोणत्या क्वांटिटी सोल्ड यालाही करा. मग कोणता आहे रेट, बरोबर रेटलाही करा. ठीक आहे, मग काय टोटल सेल सर त्यालाही करा. झालं मग, बरोबर की नाही. आता करायचं काय आपल्याला, इथे बघायचं आहे ईस्ट रिजनच्या 2025मध्ये या महिन्यात किती क्वांटिटी विकली. ते कसं मल्टिपल कंडिशन म्हणून तुम्हाला स्टॅटिस्टिकल शिकवलं ना. इप्स 1 राहिला तर इप लागते, 2 राहिला तर इप्स लागते. आता कसं करू सर मी, आता मी फॉर्म्युला बनवणार बरं. मग क्रॉस चेकही करणार, कारण की रॅन्डम डेटा आहे आपला, चेक तर करायला लागणार ना सर. ठीक आहे, इक्वल्स टू सम इप्स. आता तो विचारते कोणाचं सम करायचं आहे. आपण बनवून कुठे राहिलो फॉर्म्युला, क्वांटिटी सोड. आपल्याला कोणता करायचं, क्वांटिटी सोड. 5 वाला आहे ना, बरोबर. मग आता रेंज 1 विचारते, ते रेंज सर्व डेटामध्ये राहते. डेटा दुसऱ्या शीटवर आहे. पहिला कोणता रेंज घेऊ, रिजन घेऊ, इयर घेऊ की मंथ घेऊ. प्रणव मंथ घेऊ. मंथ 5 सर्व 5 वाले डेटा. जे तुम्ही रेंज घेतली त्याचा कंडिशन टाकजा वधी. मंथ घेतला जाता मंथ टाका. तर याला लॉक नको करता, इथं खाली जाणार. मग कोणता आहे रेंज 2 कोणता घेऊ, तेजस. ठीक आहे, रिजन घेतला मग रिजन कोणता 5 वाले. जर रिजन घेतलं तर रिजनचा, पण हे तर असं फिक्स राहायला पाहिजे, कारण की सर्व इष्टच काढायचं आपल्याला. खाली गेला पाहिजे. मग F4 2 वेळा ते काउंट करायला, तेही लॉक होऊन जाणार. सर्व जानेवारीचीच काढणार तो आपल्याला, तर ते खाली गेलं पाहिजे म्हणून ते लॉक नाही गेलं. मग आता कोणता विचारते रेंज 3 कोणता राहिला, अर्पिता. इयरच राहिला, अर्पिता झोपतच राहते. ठीक आहे सर, इयर घेतला आपण, फॅनपाशी बसायचं नाही होतं. ठीक आहे, इथे काय करणार सर आपण, F4 2 वेळा झाला सर. इयर 2025 ईस्ट आणि जानेवारी. आता डेटा राहायलाही पाहिजे, आपण रॅन्डम बनवलेलं असं नाही. त्याच्यात त्या महिन्यात एकही सेल नसणार, मग 0 होऊन जाणार.
नाही म्हणते तो सेल, कारण की आपला आता ड्रॅग करून दे फॉर्म्युला, सर्व महिन्याचा काढून देते. आता आपण चेक करू सर बरोबर आहे का. आता पहिला कोणता त्याच्या जानेवारी, कोणता रिजन ईस्ट, आणि आपलं इयर कोणता 2025. चेक करा बरं सर. आता आपण इथे चेक करू, फिल्टर उघडता येते बघा, अल्टाने घालचं कोणता 25, रिजन कोणता ईस्ट, बरोबर. आणि तिसरा कोणता महिना जानेवारी, बरोबर का जानेवारी. इथे आहे. आता क्वांटिटी सोड चेक करा, अल्ट इक्वल्स टू केला एवढीच आहे का, आपल्याला वाटून करायची बरोबर, म्हणजे बरोबर आहे. मी एखादा अजून ऑडी चेक करू शकता, महिना आणि एक्झाम्पल कोणतं आहे आपलं ईस्ट आणि 2025. चेक करा मईचा काय कार्यक्रम आहे सर. आपण मी घेतलं मी तेव्हा मेमध्ये 1294 आहे का, हो सर. इथे जर आपण इयर चेंज केलं तिथे कसा ड्रॉप डाऊन आहे, पूर्ण लिंकचा फॉर्म्युला आहे ते, पण डेटा आहे ते. इथे इयर बदलला तुम्ही, इयरचा डेटा येते. फक्त आपल्याला झिरो नाही पाहिजे आयुष्यात. झिरो म्हणजे काहीच नाही करत आयुष्य. झिरो वाढले पाहिजे नंबरच्या नंतर, कमी झाले पाहिजे. बरोबर बरोबर आहे, समजला का. आता आपल्याला बघायचं याच्यातून सर्वात जास्त क्वांटिटी सोल्ड कोणत्या महिन्यात झालेली, कोणती वाटते अर्पिता. सर्वात जास्त नंबर कोणता वाटते याच्यात, 2960, बरोबर आहे की नाही. ते महिन्यात सर्वात जास्त वाटते. आता आपण रँडम घेतलं, आता आपल्याला फक्त मॅक्सिमम क्वांटिटी ज्या महिन्यात सुरू झाली ते काढायचं. ते कसं काढू का, इफ शिकवलं ना मी, इफ रामबाण आहे त्याच्याची काम आहे ती. बरोबर की नाही. मी घेतलं इक्वल्स टू इफ, तुला साईज तर थोडासा दिसूनच मिळाला, ठीक आहे. इक्वल्स टू इफ इथला जर हे डब्बा इक्वल्स टू मॅक्स आहे का, मॅक्स म्हणजे सर्वात मोठा टॅब, आणि हे पूर्ण रेंजमधून, म्हणजे पूर्ण रेंजला एकच वेळा ॲप करू, पूर्ण लॉक झाली रेंज. तुम्ही नाही तर नावही देऊ शकता पूर्ण रेंज, पहिले नाव देऊन द्यायचं अल्टरनेट मॅक्समध्ये ते नाव लिहू शकता. त्यावेळेस मी रेंज घेतली, मॅक्सवर एकच वेळा नाव. जर म्हणजे सरळ भाषा E6 याच्यातून सर्वात जास्त मोठा आहे का, नाही आहे सर तो, नाही आहे. ठीक, आता आहे समजा, तर मला हेच आन्सर दे बुवा. जर राहिला तर तोच आन्सर देतो, नाही राहिला तर नाही राहिलं तर ब्लँक देतो. आता तर ब्लँकच देणार नाही आता मोठा. आता कंट्रोल D केला तर सर्वात मॅक्सिमम फिगर आपल्याला भेटून जाते, बरोबर की नाही. ये आपको बोले कोणती एक्सेस हम जा रहे हैं. ठीक आहे, मैं भी आई रहा हूँ. ठीक आहे, हे समजा, हे कळलं का, हुसन कळलं ना. आता मला सांगा हे कधी चेंज झाला, ईस्ट हटून मी वेस्ट घेतला, साऊथ घेतला, आता ऑटोमॅटिक चेंज होते. हो, इथे घेतलं वेस्ट, सर्व ऑन क्लिक काम आहे, काही करायचंच नाही आहे. बरं, इयर बदललं तुम्ही लगेच पण चेंज होतं डेटा, बरोबर की नाही. तर आता आपल्याला मिनिमम क्वांटिटी काढायची कशी, मिनिमम कसं काढू, अजून एक तर हे डब्बा इक्वल्स टू मीन आहे का लहान याच्यातून पुन्हा ॲपवर लॉ, तर आपल्याला आन्सर पाहिजे काय, हेच नव्हतं ब्लँक. त्याला सर्वात लहान कोणता वाटून राहिला, तोच वाटून राहिला सर, तो काय खिलाडी आहे. नाही, 614 आहे ऑगस्टमध्ये आहे ना. इथे कंट्रोल D करता झाला का आपलं ऑगस्ट, हो आलाच पाहिजे. कधी आपण डेटा चेंज केलं तर ऑटोमॅटिक काम करते मग, समजून जाईल ना. आता आपला डेटा झाला, आता बनवणार आपण MIS. अरे इथं धुरंधर पार्ट 2 दिसून आली वाटते, एंडच झाला वाटते. आता अजून चालू होता पिक्चर. आता एवढं पहिले करायचं, ह्याच्यावर खूप हार्ड आहे. मग लाईन चार्ट्स वगैरे बनवणार याच्यावर आपण, त्यात डेटाला आपण कंटिन्यू करू. रँडम आहे ते सर्व डेटा, तुम्हाला प्रॅक्टिस रँडमच करायचं आहे. कळलं का दुसरं. हां, मला काय ॲडव्हान्स एक्सेल शिकायला ना, ॲडव्हान्स
पॉवर बी शिकणार तर झोपूनच जाणार 10 मिनटं. हां असंच करणार मला. असं जॉब लागते का कंपनीमध्ये डेटा ॲनालिटिक्सवर. मग 12-12 तास अभ्यास करते मग. समजलं ना? ठीक आहे.